नाम क्या है तुम्हारा? नाम क्या है तुम्हारा? हाँ हसनल। कहाँ चला है माले पूरा? कहाँ से लिया? वसई पश्चिमेतील झेंडा बाजार परिसरात पुरवठा विभागानं रेशन धान्याच्या काळाबाजार विरोधात मोठी कारवाई केली आहे। ग्राहकांना मिळणाऱ्या शासनाच्या धान्याची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुरवठा विभागाचे अधिकारी भागवत सोनार यांनी पथकासह छापा टाकला। या कारवाईत तब्बल 120 क्विंटलहून अधिक धान्यसाठा जप्त करण्यात आला। या प्रकरणी इम्तियान असीम शेख आणि त्यांच्या साथीदाराविरोधात पुरवठा विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। शासनाकडून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्याचा गैरवापर करून त्याची विक्री होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पुरवठा विभागाने दिला आहे। काल संध्याकाळी मला एक फोन आला होता की सदर एका ठिकाणी एक 20 ते 25 बाचके धान्याचे पडलेले आहे म्हणून तिथे फोन आला होता। तसेच एक माणूस कार्डधारकाकडून धान्य विकत घेतोय आणि ते ब्लॅक मध्ये विकत आहे। तर प्रत्यक्ष मी त्या ठिकाणी गेला असताना इफ्तियाज असीम शेख व त्याच्याबरोबरचा एक साथी त्या ठिकाणी बऱ्याचशा कार्डधारकांकडून धान्य घेत होता व असे बरेचसे कार्डधारक आहे। आता साधारणतः तिथं धान्य मला एक 120 क्विंटलच्या आसपास अंदाजे मिळालेले आहे तिथं धान्य। म्हणजे साधारणतः 100 ते 125 कार्डधारकांनी हे धान्य स्वतःचं धान्य जे मिळालंय शासनाकडून मोफत धान्य मिळालं हे विकलेलं आहे। तसे आता पुढील तपास आम्ही ज्या दुकानातून गेलेले आता सध्याला आमच्याकडे 5 दुकानांचे नाव आलेले आहेत। त्या 5 दुकानांचे आम्ही जागेवर जाऊन पंचनामे करून चौकशी करत आहे। तरी जे कार्डधारक याच्यामध्ये आम्हाला मिळणार आहे त्या कार्डधारकाचे आम्ही धान्य बंद करणार आहे। सर लोकांना काय आव्हान असेल कारण की असे प्रकार सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतात, लोकांना काय आव्हान? लोकांना एकच आहे की बाबा तुम्हाला जर धान्याची आवश्यकता नसेल तर ऑफिसमध्ये येऊन तुमचं धान्य सरेंडर करा। या कोणी जर असं धान्य विक्री करताना मोफत धान्य मिळते आणि असं जर समोर जर विक्री करताना गावलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल।